बरं, बरं. आणि तुम्ही एकदाच गेला होतात कुठे? कुठे? तुम्ही सांगितलं ते 10,000. हा 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 एकदाच गेलो. बरं, बरं. आणि मग मग आता हे बघा, इथे इथे कसं आहे माहिती आहे विषय, इथे तुम्हाला कुठलाही धोका होत नाही. आणि तो हा त्याची खात्री आम्ही देतो. त्याचं कारण काय, कारण आम्ही तुमचा नंबर डायरेक्ट शो करतो आहे. हा हां, जर म्हणजे तुम्हाला पटत असेल तर आपण पुढे जाऊया. बरोबर पण बरोबर पण खात्री केल्याशिवाय पुढे जाऊ नका. कारण बरोबर कसं आहे बघा, प्रत्येक माणूस गोड बोलणारा फसव्या असू शकतो. हा बरोबर हां, त्याच्यामुळे लगेच कसा विश्वास ठेवायचा नाही कोणावर. माझ्यावर पण ठेवू बरोबर हा नका. हं? बरं. आता इथे आम्ही काय करतो, हा की आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती आम्ही डायरेक्ट खरे खरे नंबर टाकतो आहे. हा आणि संपूर्ण भारतामध्ये असं कुणीही केलं नाही आहे. बरोबर हां, डायरेक्ट फोन नंबर टाकणारा असा बरोबर हा कुठलाही चॅनल नाही आहे. बरोबर हां. आणि मात्र आम्ही वधूंचे फोन नंबर टाकत नाही, वरांचे बरोबर टाकतो हा आहे. हा ते बरोबर ते लेडीजचं आहे हां. बरोबर आणि हे का करतो आहे, कारण वात्रट मुलं भरपूर आहेत. बरोबर आणि हा ती मुलं म्हणजे कसं त्या मुलीला त्रास देऊ शकतात. हा बरोबर हां. त्रास देऊ शकतो हां, भरपूर कॉल जर आले हा त्या मुलीला तर ती हा तिला त्रास होईल तर भरपूर. समोरून नाकार आला तर मुद्दाम आपला त्रास देईल चला हां, मग त्यापेक्षा हा कसं इथे इथे आम्ही नाही ना बरोबर हां, तेच इथे मुलांचे नंबर टाकतोय. आणि मुलांचं बरोबर कसं मुली काही अशा म्हणजे इतक्या हे हा नसतात. नाही नाही मुली असं काही हे नाही हां, नाही हां. आणि जे करतात ते मॅट्रिमोनीवाले करतात. हा आता बरोबर हा बरं तेच तेच हां, तेच झालं मॅट्रिमोनी त्याच्यामध्येच प्रॉब्लेम चांगला बरोबर. आता ते हा विवाह विवाह केंद्रवाले काय करतात, की हा कुठल्यातरी मुलींचे फोटो आणतात शोधून कुठून तरी. बरोबर आणि ते फोटोला अनाथाश्रम म्हणून सांगतात. आणि गेट बरोबर पास असं तसं काय काय सांगत असतात. आणि बरोबर फसवाफसवीचे धंदे आहेत ते. हा पैसे एकदा तुम्ही पे केलात की नंतर मग तुम्हाला बाय करणार ते. नाही नाही बरोबर असं माहिती किंवा मोठी डील चांगलं आहे असते तुम्हाला त्यांची. खात्री करतो हां, त्यांची खूप चांगलं मोठी डील पण असते. आणि हा ते कसं फसवायचं हे फक्त प्लॅन आखत असतात. बरोबर हां, असे खूप धंदे चालले आहेत. त्याच्यामुळे मुली बरोबर त्याच्या आजकाल कुठलीच मुलगी मॅट्रिमोनीकडे जायला बघत नाहीत. बरोबर हां, त्याचं कारण ते आहे. हम्म. हां, असं नाही की सगळ्या मुली वाईट आहेत किंवा आपल्याला नाही मुली नाही हा भेटणारच हा नाही. मुलगी बरोबर भेटते हो, फक्त आपण काय हम्म. होतं, आपण आता जी वस्तुस्थिती तयार कशी झाली, की ह्या बरोबर लोकांमुळे. आणि या लोकांना आळा बसला पाहिजे. आणि आपण लोकं त्यांची तक्रार पण करत नाही किंवा काही नाही. त्याच्यामुळे कसं हा होतं, तेच आहे कारण हे घटना घडतच राहणार आहेत. हा ते तर हां. आहे आणि त्यामुळे मी आपण स्वतः सावध झालेलं बरं हां, आम्ही बरोबर आम्ही जे करतो ना, ते कसं करतो, तर आम्ही वराचा नंबर डायरेक्ट टाकतो. म्हणजे समजा आता बघा तुमची जाहिरात आहे. तर बरोबर तुमची म्हणजे कसं असणार, वधू पाहिजे, वर हा अमुक अमुक ठिकाणचं आहे, हा अमुक अमुक समाजाचं आहे, अमुक अमुक बरोबर जन्मतारीख आहे त्याची, आणि असं बरोबर असं शिक्षण झालं आहे, बरोबर असं असं काम करतो आहे, असं असं पगार आहे. बरोबर हा झाला बायोटा. त्याच्या खालती नंबर बरोबर तुमचा असतो. बरोबर हां, अधिक माहितीसाठी वधूने डायरेक्ट वराशी संपर्क साधावा, बरोबर असं उल्लेख असतो. म्हणजे जेणेकरून कसं हा कुठेही मध्यस्थ नाही आहे. बरोबर त्या मुलीला पैसे भरायची गरज नाही आहे. हा डायरेक्ट तुमचा नंबर भेटतो आहे. त्यामुळे कसं कुठली मुलगी फसणार नाही, कुठे फसायला बरोबर जाणार नाही. बरोबर आणि आम्ही खरे खरे नंबर टाकतो आणि आहे. हा आणि सगळ्यात बरोबर आणि ते महत्त्वाचं, सगळं आणि ते होणार ते सगळं तुमच्या मार्फतच होणार हां, समजा हां. असं आणि काय नाही सगळ्यात हा सगळ्यात महत्त्वाचं, हा डायरेक्ट माझा फोटो प्रत्येक व्हिडिओवर लावलेला आहे. हा तेच बघितलं मी हां. सगळं आणि मी फोटो का लावला आहे, हे लोकांना कोणाला माहिती नाही आहे. मी फोटो का लावला आहे, की हा सगळ्यांना कळावं की हा व्हिडिओ खरा आहे. बरोबर कारण बरेच लोकं ना आज अफरातफर करत आहेत, बऱ्यापैकी फसवत आहेत, लुबाडणूक करत आहेत. तर माझे तेच जे व्हिडिओ तेच आहेत ते माझा फोटो ओळखायचा, आणि फोटो बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की हा व्हिडिओ खरा आहे. बरोबर बरोबर हां, असं. हा तर बऱ्यापैकी मी जनजागृती करतो आहे, कसं कसं लोकं फसवतात, काय करतात. तर ह्या चांगल्या चांगल्या चेहऱ्यांचे वापर कसे करतात, फोटो बरोबर दाखवायचा आणि सांगायचं अनाथ आश्रममधली मुलगी, हा किंवा ते किंवा बरंच काही असं. हम्म. समजलं ना. आणि नाही तर त्याशिवाय जर तुम्ही तुमच्याकडून मोठं धन भेटणारं असेल, पैसा मिळणारा हा असेल, हा तर ते कसं लुटायचं ह्याचे वेगवेगळे प्लॅन पण आखत असतात ते लोकं. बरोबर बरोबर माहिती आहे हां. सगळं हां, मग आणि ओळखलंय की त्यांचं आणि काय ते ट्रिक मुली माहिती त्या ते लोकं मुलींना घरात आणून ठेवतात. हा आता तुम्ही म्हणाल घरात कशा भेटतात मुली, तर त्या रस्त्यावरच्या पोरी असतात. हा हां, म्हणजे ते चुकीच्या असतात मुली ना. बरोबर आता हा समजा तुम्ही ते एक आहे विचार करा, तुम्हाला जर मला फसवायचं आहे, मी मी समजा लबाड आहे मी. बरोबर मी लबाड आहे आणि मला हा मला तुम्हाला चुना लावायचा आहे. तुम्हाला लावायचं आहे आणि तुम्ही अत्यंत गरजू आहात. हा समजा मग तुमच्याशी म्हणजे मी डील करणार. मी हा डील कशी केली, समजा आता तुमच्याकडून मला 1,00,000 रुपये भेटणार आहेत. बरोबर तर मी काय डील करणार, की बाबा मला 1,00,000 रुपये तुम्ही देत असाल, तर मी तुम्हाला हा छानशी पोरगी देतो. देतो हा तुम्ही कंटाळलेले आहात, तुम्ही कुठे कुठे फिरताय,
तुम्हाला मुलगी मिळत नाही आहे. हा, हां, मग तुम्ही तयार होणार. तयार होणार. हा. हां, तयार झालात की मग काय होतं, मग तुम्ही मग तुमची आणि माझी डील झाली. मग मी काय करणार, मी चुकीच्या मुली ज्या रोडवर असतात बरोबर. हा. त्याच्यातली एक तुम्ही छान त्याच्यावर डील करणार. हां त्याच्यापैकी छानशी मुलगी शोधणार आणि हा, ती ती त्याच्यावर मुल deal करणार. हां ती मुलगी तुम्हाला दाखवणार वधू म्हणून. बरोबर. हा. आणि तुम्ही म्हणाल, अरे आपल्याला स्थळच येत नाही, ही मुलगी तयार आहे, तर आपण लग्न करूया. बरोबर, बरोबर. हां, नाही, नाही, त्याचं काही लाभ आहे. Game आहे. आपण मुलींना वाईट म्हणतो, पण तसं काही नाही आहे. हा, बरोबर. कळलं ना, मुली चांगल्या आहेत. फक्त विषय कसा, ह्या लोकांनी घाण केली आहे. काम केले. आता ती रस्त्यावरची मुलगी, तिचं काय डील, तिला चालतं हो. बरोबर. आणि मग ती मुलगी काय करणार, ती तुम्हाला दागिने घेऊन तुमचे पळून जाणार. हा, हा. नाही, नाही, ते आणि आहे का? आणि रस्ते आहे, आणि माहिती आहे. आणि मी काय करणार, तुम्हाला 1,00,000ला चुना लावणार. बरोबर. हा. हां, नाही, नाही, हकीकत आहे ती. असं म्हणजे म्हणजे याचा अर्थ काय. त्यापेक्षा लग्न नाही झालेलं चालेल. हां, बरोबर बोलतो. मग त्यापेक्षा लग्न करू नका असं सगळ्यांना म्हणतं. ते आपण नाही, असल्या बरोबर. असल्या लोकांच्या तावडीत सापडू नका. हा, असं. हा. हां. एकटं माणूस आपलं सदाशिव आहे. जीवन हां, खाऊन तयार मग करतो. आता राहिला प्रश्न आहे बघा, मॅट्रिमोनीवर विश्वास ठेवूच नका कुठल्याही. हा. नाही, नाही, ते हां. मी खाल्लंय ते मारे. हां, प्रामाणिक आहेत लोक, नाही असं नाही, पण तिथपर्यंत आपण पोचणार नाही हो. पोचणार नाही. हा. तिथपर्यंत घेतला तर नाही. तिथपर्यंत पोचायला खूप वेळ लागेल. हा, खूप वेळ लागेल. हा, असं आहे. हां, आणि त्याशिवाय मॅट्रिमोनी वेबसाईटवाले पण काय करतात, आता समजा तुम्ही कुठल्या तरी वेबसाईटवर बायोडा भरला आहे हा. आणि त्या बायोडाला लाखो मुलींमधून फक्त 50 मुलींनी तुम्हाला सिलेक्ट केलं. बरोबर. आणि 50 मुलींनी सिलेक्ट केलं, तर त्या मुली बिचाऱ्या त्यांच्याकडे पैसे भरणार. हा, आता एक जण मला पण आलेला फोन, 6,000 भरा, 7,000 भरा. मी त्याला बोललो बघा, हां, मग मी भरतो, मी रेडी आहे, 6,000 तुम्हाला 10,000 देतो खुशीने. बरोबर. पण माझं सगळं करून तर द्या व्यवस्थित. काय नाही, नाही, ते कसं आहे, मग ते पुढे प्रोसिजर असते. हां, ते पैसे तर ते फोटो बिटो दाखवणार आहे. बरोबर. काय नाही बोललो आता, सॉरी, आता माझे पैसा नाही बोललो, आता हे पण नाही होणार. बरोबर. ऐका, आता ह्याच्यामध्ये काय होतं, समजा 50 मुलींनी समजा तुमच्या बायोटासाठी त्यांच्याजवळ पैसे भरले. बरोबर. ते पैसे किती आहे, समजा 2,000 रुपये फी आहे. समजा कुठल्याही विवाह केंद्राची 2,000 फी नाही आहे, पण आपण पकडूया 2,000 त्यांनी भरले. हां, 2,000 भरले. 50 मुलींचे झाले किती, 1,00,000 रुपये झाले. बरोबर. त्यांना मिळाले, जो मध्यस्थ आहे त्याला भेटले. हां, आता त्याने मध्यस्थी नाही केली आहे, कारण कसं, तो वेबसाईट आहे त्याची. हां, मग आता एक विचार करा, त्याला 1,00,000 रुपये मिळालेत, परंतु त्या 50 मुलींनी तुम्हाला कॉल केले, तुमचा नंबर दिला ना त्यांना, ॲटोमॅटिक भेटला आहे त्यांना वेबसाईटवर. मग त्यांनी तुम्हाला कॉल केले, परंतु तुम्ही त्यांना नकार दिलात. कारण काय, तुमचं ती चॉईसच नाही आहे. चॉईसच नाही. मग त्यांचे पैसे फुकट गेले. बरोबर, बरोबर. ते म्हणणार की आम्ही तुम्हाला दिली चॉईस, हां, तुम्ही केलीच नाही चॉईस. हो. म्हणजे विषय कसा आहे की वेबसाईटवरून कसा धोका होतो, तर त्याचं कारण हे. हां, म्हणजे वेबसाईट पण चुकीची आहेत, वेबसाईट पण फायदा नाही. बरोबर. आणि तुम्ही बघाल तर मी वेबसाईट माझीसुद्धा आहे, पण मी वेबसाईटवर 1 रुपया घेत नाही आहे. बरोबर. अगोदर पण घेत नाही आणि नंतर पण घेत नाही. पूर्ण फुकट ठेवली आहे साईट. कशाला, गोरगरीब ज्यांचं अजिबातच ऐपत नाही, ज्यांची परिस्थिती अजिबातच नाही, ते लोक वेबसाईटवर जाऊ शकतात. पण काय झालं आहे, माझ्याकडे काय होतं, मी यूट्यूबला डायरेक्ट फोन नंबर नवऱ्या मुलांचे टाकतोय, त्याच्यामुळे वेबसाईटवर माझ्या मुली जाणार नाही. मुली आहेत वेबसाईटवर, पण फार कमी आहेत. हां, आणि मुलींना डायरेक्ट नंबर भेटत आहे, तर वेबसाईटवर कशाला जाणार असं. त्याच्यामुळे माझ्या वेबसाईटवर मुली तितक्या नाही, हव्या तितक्या नाही आहेत. मी खोटं बोलणार नाही. मला हे बघा, मला पैसा पाहिजे, पण प्रामाणिकपणे पाहिजे. हां, तर त्याच्यामध्ये झाल्याच्या नंतर नाही, मी तसलं करत नाही मी. पण मी काय करतो, मी स्वतः लग्न जुळवत नाही आहे, हे लक्षात घ्या. मी प्रत्येकाला सांगतो, पण लोकांना कळत नाही आहे ते. मी स्वतः अजिबात लग्नाला जमवत नाही, कारण तेवढा मला वेळ पण नाही, कारण संपूर्ण महाराष्ट्र मला बघतं आहे. हां, मग मी कसं लग्न जमवतो, तर मी माझं जे यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलवर जाहिरात टाकतो. मग असे सांगितलं ना तुम्हाला, की असा नवरा मुलगा आहे, असं आहे सगळं असं. मग त्या मुली बघतात. आता समजा 10,000 मुलींनी बघितलं. हां, 10,000 मुलींनी बघितलं, तर आपण पकडूया त्याच्यातल्या 9,000 मुलींनी माझ्यावर विश्वास नाही ठेवला किंवा तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. आपल्याला काय फरक पडतोय, आपल्याला माहितीच नाही. आपण आपलं काम करतोय, कारण जाहिरात देऊन टाकली, आपण आपलं काम करायचं. हां, आपण टेन्शन घेत राहायचं नाही. आपल्याला येणार समोरून कॉल, आपल्याला मुलगी शोधायची नाही आहे. तर विषय कसा आहे, तुमचा बायोटा बघून समजा 1,000 मुलींना समजा तुमचा बायोटा आवडला, 10,000 पैकी आवडला, परंतु 1,000 बायोटा
1000 मुलींना काय झालं, विश्वास आहे माझ्यावरती, विश्वास आहे. हां, परंतु 100 मुलींना तुमचा बायोडा आवडला. हा. हां, 10,000 पैकी फक्त 100 पकडलेत बघा, किती मायनस केलेत बघा. 100 मुलींना तुमचा बायोडा परफेक्ट वाटला, बरोबर त्याच्यातल्या फक्त 50 मुलींनी तुमचा फोन नंबर घेतला. बरोबर. आता जरी फोन नंबर घेतला तरी सगळ्या फोन करत नाहीत, नाही तर हा फोन करू की नको असा विचार करत राहतात. मग त्याच्यापैकी फक्त 10 मुलींनी फोन केला. फोन केला. किती, फक्त 10. म्हणजे याचा विचार करा, म्हणजे आपण 10,000 पैकी 10,000 किती आहेत बघा, भरपूर आहेत. त्याच्यापैकी फक्त 10 कॉल आले, काय वाईट आहे. बरोबर. पण तुम्हाला 10,000 लोक नाही बघणार, पुढे पुढे वाढत जाणार तुमचं, हा वाढत. खूप लोक बघणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यूट्यूब हे असं माध्यम आहे की बघायला फुकट आहे. बरोबर. हा आणि असं बंधन नाही की श्रीमंतांना दिसणार चॅनल, गरिबांना दिसणार नाही, असं नाही आहे ना. बरोबर. हा आजकाल बघा, आजकाल अतिशय गरीब, म्हणजे ज्यांची एक टाईम जेवत आहेत, कुठेतरी काहीतरी काही खात आहेत, पण त्यांच्याकडे मोबाईल आहेत. बरोबर. प्रत्येकाकडे मोबाईल आहेत. हा मोबाईल. हा आणि त्याच्यामुळे प्रत्येकाकडे यूट्यूबसुद्धा आहे. बरोबर. सगळे स्मार्टफोन झाले आता, ते कीपॅडचे मोबाईल राहिले नाहीत. हा मग यूट्यूब तर आहेच. आणि यूट्यूब आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये यूट्यूब बघता बघता जर तुमची जाहिरात दिसली तर काम होऊ शकतं. होऊ शकतं. मग मग हा प्रकार मी केला आहे. आणि याच्यामधून लग्न जुळत आहेत. याच्यामधून माझ्या ज्या कमेंट आहेत, माझं तुम्ही यूट्यूब चॅनल आता किती व्हिडिओ बघितला तुम्ही माझे? आता एकच बघितला मी. एक बघितला. तुम्ही काय करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलात की तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील अजून. त्याच्यामध्ये फसवणुकीचे व्हिडिओ पण बघा, अनाथ आश्रमचे व्हिडिओ बघा, मग कसं लोक चुना लावत आहेत, कसं काय करतायत ते पण मी सांगितलेलं आहे. असं की त्याशिवाय मी जाहिराती कशा टाकल्यात, रील आहेत ना, रीलमध्ये जा, रील बघा, ते पण बघू शकता. म्हणजे मी डायरेक्ट जाहिराती कसे टाकतो, फोन नंबर कसे टाकतो ते पण तुम्ही बघू शकता. असं किंवा व्हिडिओमधून पण जाहिराती केल्या आहेत. म्हणजे व्हिडिओ म्हणजे तुमचा फोटो नाही दिसत, पण विषय कसा आहे, मी समोर चर्चा करतो. म्हणजे समजा आता मी आणि तुम्ही बोलतोय, मी तुम्हाला प्रश्न विचारणार, तुमचं लग्नाचं कोण आहे, हां, मग तुम्ही सांगणार, मग तुमचं घर कसं आहे, घरात कोण कोण आहे, काय पोझिशन आहे, सगळं विचारतो. म्हणजे मुलीला टेन्शन होत नाही. मुलीला जे प्रश्न विचारायचे असतात त्यांची सगळ्यांची उत्तरं त्यांना मिळालेली असतात. हां, त्याच्यामुळे कसं टेन्शन नसतं, परफेक्ट. बरेच लोक लाजत असतात ना, त्यांना वाटतं विचारू कसं, काय विचारू, कुठला प्रश्न विचारू, कसं समजणार खरं आहे की खोटं आहे, असं. मग तो प्रकार मी इथे करतो, जेणेकरून समोरच्या पार्टीला कळतं की हे स्थळ पक्कं खरं आहे. आणि आपण ज्या घरात जाणार ते स्थळ, त्या घरामध्ये अशी म्हणजे सिस्टीम आहे. हां, म्हणजे अशी इतकी लोक आहेत घरात, असं असं घर आहे, अशा पोझिशनचं घर आहे किंवा काय, त्या मुलीला सगळी कल्पना मिळते. हां, म्हणजे हा प्रकार मी करतो आहे, जेणेकरून कसं जी मुलगी येणार ती फायनली येणार. कळलं ना. ती मुलगी मनाची पूर्ण तयारी करूनच येणार तिथे. असं म्हणजे तुम्हाला फक्त इथेच एवढंच की तुम्हाला मुलगी आवडली तर तुम्ही पुढे जाणार. म्हणजे समजा 10 मुलींनी फोन केला तर 10 मुलींमध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता. 50 मुलींनी फोन केला तर त्याच्यामध्ये तुम्ही सिलेक्ट करू शकता कुठली मुलगी आपल्याला पाहिजे ती. असं इथे कसं होतं, इथे फायदा काय आहे की समोरून कॉल येतात. हां, नाहीतर बऱ्याच ठिकाणी आपण बघा, आपण काय करतो, कुठल्या तरी मॅट्रिमोनीला पैसे भरतो, ते काय करतात, पैसे घेतात आणि बायोडा तुमचा फाईलला लावून ठेवतात. तुमचा बायोडा कोणालाही दाखवत नाहीत. हां, इथे बायोडा ओपन असतो, डायरेक्ट पब्लिक. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पब्लिक जरी असला तरी तुमचा फोटो आणि तुमचं नाव आम्ही शो करत नाही. हे का करतो, कारण गुप्त ठेवतो, कारण अब्रू जाऊ नये म्हणून. आता 4-5 माणसांनी मला असं पण बोलले, म्हणजे कसं आहे, माझ्या वैयक्तिक माझं, म्हणजे तो आता हे असं घडलं असं परत तोंड भेटेल की नाही तुला, समजा असं हे ते असं, म्हणजे तो नाही नको सांगू, काय तुला करून आपत्ती नाही काय नाही. पण मी स्वतःचा निर्णय घेतलेला आहे, मी स्वामी भक्त आहे, मी कधी बोललो मला खोटं बोलून जायचंच नाही पुढे. आज ना उद्या ते हे होणार, ते बोलतात ना ते मला. सर ऐका सांगतो, तुम्ही जरी ड्रिंक करत असाल तरी बिनधास्त सांगायचं, काही टेन्शन घेऊ नका. हे बघा, प्रत्येक आपला जो देश आहे त्या देशामध्ये कितीतरी लोक अशी समजूतदार आहेत, त्यांना समजतं की हा माणूस कशाला ड्रिंक करतोय किंवा काय पोझिशन असेल किंवा काय असेल, प्रत्येकाला समजतं हो. फक्त जर तुम्ही लपवलात तर नुकसान तुमचंच होतं. कारण काय, म्हणून मी स्वतः हे केलेलं आहे, तो निर्णय घेतलेला आहे.
मला लपून काहीच नाही करायचं. तुमचं काही असेल, पूर्वी अफेअर असतील 2-3 तरी सांगायचं. ज्या घटना घडल्या ते सांगायचं. फक्त माझं हे असं झालेलं म्हणजे ते माझं हेच होतं, अफेअर होतं, मी लग्न केलेलं, तर हे असं झालं. आज तुम्ही अशी कंडिशन पण बघू शकता, गावातल्या मुली गरीब असतात परंतु त्यांना मुंबई हवं असतं किंवा कुठेतरी शहर हवं असतं. आणि आणि शहरातल्या मुली आहेत ना, शहरातल्या मुली कंटाळतात शहराला. त्या म्हणतात की सकाळीच उठायला पाहिजे 3 वाजता, सगळं जेवण वगैरे बनवायचे, डबे बनवायचे, सगळ्याचं करायचं आणि मग पुन्हा लोकल पकडायची आणि मग कामावर जायचं. कामावरून राबून पुन्हा संध्याकाळी यायचं. घरी बसायला वेळ नसतो. पुन्हा ती मशीन पुन्हा ती सगळं काम करते आणि त्याच्यानंतर रात्री बिचारी सगळं झोपल्यानंतर ती झोपते. झोपायला 1 वाजतो. मी गोव्यातून बोलतोय. गोवा सिंधुदुर्ग. होय ना. हां, मग सिंधुदुर्गातलाच मी आहे. मी माझं लोकेशन सांगत नाही साहेब, कारण कसं मला महाराष्ट्र बघतोय. कारण कसं महाराष्ट्रातून भरपूर लोक भेटायला येतील आणि काम होणार नाही ते बाजूलाच राहिलं. समजलं ना. हां, मी सिंधुदुर्गातलाच आहे. गोवा मी का सांगतो, कारण गोवा लोकांना माहिती आहे. हां, गोवा. हां. तर त्याच्यामुळे मी गोवा सांगतो. बरं, तर ते ठीक आहे. आणि म्हणजे कसं कळलं ना तुम्हाला की खूप प्रकार आहेत. माझे बरेच व्हिडिओ आहेत. मला तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करणार तेव्हा तुम्हाला बरेच व्हिडिओ दिसतील आणि मी कसं जनजागृती करतो, काय करतो, कशी जाहिरात करतो, काय करतो, सगळं सांगितलेलं आहे. आणि मी तर सगळ्यांना आव्हान करतो, म्हणजे सगळ्यांना नाही, काही लोकांनी असं उभं राहा. कारण हे बघा, तुम्ही कोण मॅट्रिमोनी तयार करत असेल कोण, तर मला काही हरकत नाही आहे, कारण माझं काही कमी होणार नाही. फक्त विचार चांगले पाहिजेत. जर माझ्यासारखं कोण काम करत असेल तर बिंदास करा, मी सपोर्ट करतो तुम्हाला. कारण तुम्ही करा, कारण तुमचं आणि तुम्ही उभं राहिलात तर माझं कुठलंही नुकसान होणार नाही. कारण करोडो लोक लग्नाची आहेत, भरपूर लोक लग्नाची आहेत. पण प्रामाणिकपणा पाहिजे. प्रामाणिकपणे मात्र उभं राहताना ना थोडा वेळ लागतो, कारण मी भरपूर संघर्ष केलेला आहे. असं काही नाही. मी ते पण लग्न केलेले आहेत. बरोबर. मी असं काही नाही साहेब, असं काही नाही आहे. मी अशी पण लग्न केली त्या मुलाचं घर पण कोलमडलेलं आहे, अशी पण लग्न केलेली आहेत. किंवा बऱ्याच काही गोष्टी आहेत. म्हणजे मुलगा कमी आहे आणि मुलगी अतिशय म्हणजे चांगली आहे, वेल सेटल आहे किंवा असं, अशी लग्न पण मी केलेली आहेत. बरीच केली आहेत. खोटं बोलत नाही आहे, मी केलेली आहेत. पण विषय कसा आहे की हे बघा, पोरगी पण विचार करते की आपल्याला प्रामाणिक मुलगा पाहिजे असेल तर कुठेतरी ॲडजस्ट करावं लागतं. आता कालची पण घटना आहे. काल एक कुठली तरी मुलगी सांगत होती, काल काय परवा काहीतरी, मला माहिती नाही. हां, कारण खूप फोन येतात. हां, तर ती हां तिला हां बरोबर. तर ती मुलगी ना, तिला 2 मुली आहेत. हां, 2 मुली आहेत. ती सांगत होती काय, मला फक्त व्यसनी नको आहे मुलगा. हां, आणि त्या 2 मुलींना सांभाळणारा पाहिजे. अत्यंत गरीब असेल तरी मी त्याला सांभाळेन, त्या मुलीने सांगितलं. म्हणजे हां, म्हणजे ती एवढं ॲडजस्ट करायला तयार आहे. ती म्हणते मला फक्त घर पाहिजे, आधार पाहिजे, बाकी काही नको आहे. माझ्या मुलींना सांभाळलं तरी बस आहे. म्हणजे असे लोक पण आहेत ना. आणि आज मुलगी कमी नाही आहे, असं काही नाही आहे की बाबा आपण पहिल्यांदा विचार करायचो कसं की बाबा हा मुलगी म्हणजे अडलेली आहे बस, तिला मग आपण कसंही वापरू शकतो. तर तसं काही नाही आहे. आज मुली स्ट्रॉंग आहेत. हां, मुलांपेक्षा मुली भरपूर स्ट्रॉंग आहेत. हां, आणि कष्ट करण्याच्या बाबतीत सुद्धा मुली पुढे आहेत मुलांपेक्षा. त्याच्यामुळे कसं कुठली मुलगी स्वतः निर्णय घेते काय करायचं आहे ते, असं. तर त्याच्यामुळे असं काही नाही, पूर्वीसारखं वातावरण नाही राहिले. फक्त काय होतं आहे की हे काही चुकीचे जे महापराक्रमी लोक आहेत ते नको ते धंदे करतात आणि सगळी वाट लावून टाकतात. आणि जो म्हणजे विवाह संस्थेवरचा विश्वासच उडाला आहे आणि विवाह संस्था नष्ट, हां, टोटल नष्टच झाल्यात. हां, बरोबर. बरोबर. आम्ही सुद्धा पेमेंट घेतो आहे, पण जाहिरातीचे पैसे घेतो आम्ही. लग्न जमवायचे पैसे घेत नाही आहे. मी स्वतः लग्न जमवत नाही. सगळ्यात महत्त्वाचं ठळक आहे
मी लग्न जमवत नाही, मी ॲटोमॅटिक लग्न जमतात माझ्याकडे. हां ते ॲटोमॅटिक कसे जमतात, आम्ही डायरेक्ट तुमचा नंबर शो करणार. हां आणि मुलीला कसं असतं, मुलगी विचार करते अरे कुठल्या मॅट्रिमोनीकडे जायचे ते आधी पैसे मागणार. मग इथे पैशाचा विषयच येत नाही, कारण काय मुलीला फुकट आहे. हां तिला डायरेक्ट नंबर दिसतोय, तर कुठली मुलगी माझ्याकडे येऊन पैसे भरणार आहे. तुमचा नंबर डायरेक्ट दिसतोय तिला. मग त्याच्यामुळे माझी प्रोसिजर म्हणजे मी यूट्यूबला टाकतोय आणि यूट्यूबला डायरेक्ट गोरगरीब मुली पण बघतात, श्रीमंत मुली पण बघतात. हां आपल्याला काय 10 कॉल जरी आले तर हां काय म्हणताय. नाही म्हणजे मी हे बघा, मी तुमच्याशी हे बघा, हे आत्ताचं बोलणं मी रेकॉर्डिंग केलेलंच आहे. हां ते मी टाकतो, लोकांना कळलं पाहिजे ना आम्ही कशी प्रोसिजर आमची आहे किंवा कसे लोकांच्या समस्या असतात हे लोकांना कळलं पाहिजे, म्हणून मी हे टाकणार. परंतु कसं आहे की तुम्ही आणि मी जेव्हा बोलतो ते रेकॉर्डिंग आपण वेगळं टाकू शकतो. म्हणजे कसं तुमचं बायोडा टाकू शकतो त्याच्यामध्ये. त्याला पेमेंट लागतं, त्याला पैसे लागतात. ह्याला पैसे लागणार नाही. हे आता टाकणार म्हणजे लोकांना कळलं पाहिजे ना. आता संपूर्ण महाराष्ट्र मला बघतंय, प्रत्येकाला मी समजावू शकत नाही. प्रत्येकाला कुठे सांगत बसणार की माझं काम असं आहे किंवा मी असं काम करतोय, नाही सांगू शकत. मग त्याच्यामुळे कसं त्याच्यामुळे मी हे ते 2,000 रुपये घेतोय मी आता सध्या 2,000 घेतोय. पण साहेब ना मी फी वाढवणार आहे, कारण काय 2,000 कोणी भरू शकतं हो. कारण कसं संपूर्ण महाराष्ट्रात कितीतरी लोक अशी आहेत, चुकीचे लोक आहेत, चुकीचे. म्हणजे मुलींचे नंबर पाहिजेत, मग ठीक आहे बरं आहे 2,000 काय असे तसे आपण उडवतो. मग 2,000 भरायचे का मुलींचे फोन येणार, भरपूर मुलींचे फोन येणार असं. मग असे लोक पण आहेत. मग ते तसलं मला नको आहे. म्हणून भविष्यात आता मी पुढे फी वाढवणार आहे. कारण काय जे टपोरी लोक आहेत ते लोक पेमेंट करू शकतात. आणि किंवा मॅट्रिमोनीवाले पण पेमेंट करू शकतात. कारण विवाह केंद्रवाल्यांना माझी जाहिरात परवडते. कारण कसं काय गाडी चालवत आहेत. हां ठीक आहे चालेल. हो थँक्यू. हो ठीक आहे. हां बरं. हे बघा, मी हे बोलणं कशासाठी टाकलं आहे की जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे. माझ्याजवळ प्रचंड लोक असतात, प्रचंड लोक कॉल करत असतात महाराष्ट्रातून. आता सध्या मला दिवसाला फक्त 50,000 बघत आहेत. पण असा पण दिवस आला आहे की 2-2 लाख लोकांनी दिवसाला बघितलेलं आहे मला, समजलं ना. तर त्याच्यामुळे भरपूर लोक बघत आहेत मला. तर त्याच्यामध्ये कसं आहे की प्रत्येकाशी मी बोलून सांगू शकत नाही प्रत्येकाला की बाबा मी असं काम करतो आहे किंवा असं आमचं काम आहे, हे मी सांगू शकत नाही. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे, समजलं ना. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल की माझी कन्सेप्ट आवडली असेल किंवा तुमचे काही विचार असतील, तुम्हाला काही सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता असं. आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही ना सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब का करा की माझे व्हिडिओ अजून दिसतील तुम्हाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी खरा कसा आहे ते दिसेल तुम्हाला. म्हणजे माझ्या बऱ्याच व्हिडिओमधून तुम्हाला कळेल की मी नक्की कसं काम करतो आहे, कशी लग्न जुळतात आणि कसं काय होऊ शकतं. तर आता फसवणूक करणारे लोक कसे ओळखायचे ते पण मी सांगतो आहे की फसवणूक करणारे लोक पैशाला तगादा लावतात. आता ही व्यक्ती माझ्याशी बोलली, आता ह्या व्यक्ती चांगली आहे, व्यक्ती पेमेंट करणारी आहे, तर मी याच्या मागे तगादा लावायला मला वेळ नाही. कारण कसं माझ्याजवळ भरपूर कॉल आहेत. पण जे फसवणूक करणारे लोक आहेत ना ते स्वतः मागे लागणार, केव्हा पेमेंट करताय असं. तर ते लगेच ओळखायचं. पैसा आणि पैसाच कमवणारे लोक फक्त आणि फक्त पैशाचाच विचार करणार, समजलं ना. तर त्याच्यामुळे तिकडे वळू नका. सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट, कोणी जर फोटो पाठवले मुलींचे तर अजिबात लक्ष देऊ नका. कारण कुठलीही मुलगी डायरेक्ट फोटो पाठवत नाही, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे कसं तिथे जाऊ नका. छान पोरगींचे फोटो पाठवतात. एक विचार करा, जर त्यांची विवाह केंद्र आहे त्यांचं, तर छान पोरींचे फोटो राहिलेच कसे त्यांच्याजवळ. साधी गोष्ट आहे. छान मुलींचे फोटो राहणारच नाहीत. कारण त्या मुलींना पटपट स्थळं भेटणार, पटकन लग्न होणार त्यांचं. मग सुंदर मुलींचे फोटो दाखवतात आणि सांगतात अनाथ आश्रममध्ये मुली नसतात. हे मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. व्हिडिओ हा लांबणार नाही तर तो व्हिडिओ पण बघा. त्यासाठी सबस्क्राईब केलं पाहिजे. सबस्क्राईब केलं तर तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. तर आता
भविष्यात बरेच काही गोष्टी मी करणार आहे. अजून आता टपोरी लोक घुसणार पुढे, कारण कसं मी तर व्हायरल होतो आहे पुढे पुढे, तर टपोरी लोक घुसणार. म्हणून मी आता अशी पण सिस्टीम करणार, जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना मुलींची पण प्रोफाईल दिसले पाहिजेत, ती सिस्टीम करणार. म्हणजे मुलींचे जे मुली पण मुलींना आपले बायोटा हे करायचे आहेत, काय शो करायचे आहेत, पण ते घाबरतात. कशाला? आपल्याला भरपूर कॉल येतील, चुकीचे कॉल येतील असं म्हणून घाबरतात. मग त्यांचे बायोटा मी काय करणार, फक्त सबस्क्रायबरलाच शो होतील. जे लोक मला सबस्क्राईब केलं आहे त्यांनाच शो होतील, म्हणजे ते खरे लोक आहेत. सबस्क्राईब कोणी करत नाही. जे टपोरी लोक आहेत ते सबस्क्राईब शक्यतो नाही करणार. ज्यांना गरज आहे तेच लोक करतील, समजलं ना. आणि जर त्याने केलं तरीसुद्धा इतका त्रास नाही होणार. त्याच्यामुळे मी ते तसं करणार आहे, म्हणजे जेणेकरून तो माणूस पकडला जाईल किंवा काय, कळलं ना. मग ते पण मी पुढे सिस्टीम करतो आहे आता, किंवा अजून बरेच काही गोष्टी मी करणार आहे. मी ते सगळंच माझ्या डोक्यात आता पटपट येत नाही आहे, पण बरेच गोष्टी करणार आहे की मला लोकांची लग्न पटपट व्हायला पाहिजेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित व्हायला पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं समोरच्या व्यक्तीला गरज असली पाहिजे. नाहीतर आपण मागे लागतो आहे की मी तुमचा बायोटा बघितला आणि मला तो आवडला. समोरच्या व्यक्तीला नाही आवडला तरी पण ती ॲडजस्ट करते, कारण मध्यस्थी लोक त्याला दाबून दुपटून ते लग्न करतात. तसलं करायचं नाही आपल्याला. आपल्याला समोरच्याच्या मर्जीने लग्न करायचं आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं. आपलं लग्न टिकलं पाहिजे, आणि यासाठी मी प्रयत्न करतो आहे. तर ज्यांना माझी कन्सेप्ट आवडली आहे ते लोक एक विचार करू शकतात. मला फोन येतो आहे, तर मी फक्त एवढं सांगतो आहे की तुम्हाला आवडलं तर खालती कमेंट देऊन सांगा तुम्हाला आवडलं म्हणून, किंवा नाही आवडलं तरी तुम्ही सांगा मला. जे काय तुमचे प्रॉब्लेम असतील ते तुम्ही सांगू शकता. धन्यवाद.